मी सध्या नागपुरातील विमानतळावर आहे आणि आपण बघतो आहे की इथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे शिवसैनिक आहेत। महिला देखील इथे उपस्थित आहे। उद्धव ठाकरे पहिल्यांदा आता जे खासदार फुटलेले आहेत त्यानंतर पहिल्यांदा विदर्भाच्या दौऱ्यावर येते आणि मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला कार्यकर्ते जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाहायला मिळतात। ते काय सांगाल, आज उद्धव ठाकरे नागपूरवरून अमरावती चालले विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत, काय सांगाल? सर आ रहे हैं तो हमारी सेना की जो है संगठन आगे बढ़ेगी और हम उम्मीद करते हैं कि हमारे नेता जो है बहुत आगे तक जाएंगे और उद्धव साहब उनके लिए हमारी पूरा नागपुर जो है समर्पित है उनके लिए जितना बोला। विदर्भ दौरा याच्यासाठी येत आहे कारण साहेबांसोबत जी आमच्या शिवसैनिकांसोबत जी गद्दारी झालेली आहे त्या गद्दारांना कुठेतरी हे दाखवून द्यायचं आहे की आम्हाला काही फरक पडत नाही। कितीही गद्दार गेले आले आम्हाला काही फरक पडत नाही आणि आपल्या शिवसैनिक जेवढे तळागाळातून जेवढ्या जमिनीमधून आहे ते पुन्हा साहेब त्यांना सातवण देऊन बाहेर काढतील आणि आम्हाला काहीच फरक पडत नाही। आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांचा आणि सर्व महिला आघाडी यांचा सर्वांचा उत्साह पाहून तुम्हाला दिसून येत असेल की आजही शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत प्रचंड संख्येमध्ये शिवसैनिक आजही उभा आहे। जे नेते गेले त्यांच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आहे, ज्यांची जशी सवय आहे ते तसं करतील, पण जे खरं एकनिष्ठ शिवसैनिक आहे तो नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभा राहील। आमचे नेता म्हणजे एकच आणि ते फक्त ठाकरेच। आज मी जिल्हा संघटिका सुरेखा कोबरागडे। आज आमचे नेता येऊन आलेले आहे। आज असं वाटतं की आम्हाला दिवाळी आहे। पक्ष प्रमुख आमचे येत आहेत, त्याच्या स्वागतासाठी आम्ही सगळ्या महिला आघाडी सगळ्या पक्षाच्या सगळ्या संघटिका आम्ही इथे तत्पर आहोत आणि त्यांच्या स्वागताला इथे आम्ही आलेलो आहे। पदाधिकारी आपण बघतोय इथे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी देखील उपस्थित आहे, कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत आज पहिल्यांदा जो आता पुन्हा खासदार फुटले त्याच्यानंतर पहिल्यांदा विदर्भ दौऱ्यावर येते। आपण बघतोय यवतमाळ असेल इकडले देखील खासदार फुटलेले आहेत, काय सांगाल? सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे आम्हा सर्वांना एक भेटीसाठी येत आहे आणि आमचे 6 गेले तरी आम्हाला परवा नाही। आमची जे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेते मॅन्युफॅक्चर करणारी शिवसेना आहे, म्हणून आम्हाला 6 गेले 10 गेले आम्हाला फरक पडत नाही। आमची जी लढाई आहे मराठी अस्मितेसाठी आहे, मराठी माणसाच्या हक्कासाठी आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे। काय सांगाल, उद्धव ठाकरे येत आहेत, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जे आहेत ते पाहायला मिळतात आहे, खासदार फुटलेले आहेत, त्यानंतर पहिल्यांदा ते विदर्भ दौऱ्यावर येत आहेत। कसं आहे की उद्धव साहेबाला याच्या पहिले खूपदा त्यांच्याशी 5-6 वेळा गद्दारी होऊन गेली आहे। आता कसं आहे गद्दारांना गद्दारी करायची सवय पडून गेली आहे, पण साहेबांचे जे शिवसैनिक आहे जे सातत्यानं साहेबांसोबत आहे आणि महाराष्ट्रातले संपूर्ण शिवसैनिक आमच्यासारखे युवाही पूर्ण उद्धव साहेबांसोबत आहे, आदित्य साहेबांसोबत आहे। कितीही फुटले आणि कोणी कुठेही गेले तरी काही फरक पडत नाही। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबतच राहू नेहमी। काय काही तुम्हाला संपर्क झालेला आहे वरिष्ठांकडून, काय सांगण्यात आलेलं आहे? आता नाही, आम्हाला आता फक्त म्हणजे साहेब येणार आहेत आणि इथून यवतमाळला जाणार आहे, आम्हाला तेवढंच माहीत झालेलं आहे। 3 दिवसांचा दौरा आहे हा, त्याच्यासाठी आम्ही स्वागतासाठी साहेबांच्या इथे आलो आहे, सर्व जमलो आहे। तर आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इथे शिवसैनिक जे आहे ते इथे एअरपोर्टवर आलेले आहे स्वागतासाठी आणि 2 दिवसाच्या दौऱ्यावर जे आहे उद्धव ठाकरे विदर्भाच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत आणि मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे शिवसैनिकांमध्ये आपल्याला यावेळी पाहायला मिळतोय। क्षितिजा देशमुख, lokmat.com, नागपूर। खरं तर आज दोघंही म्हणजे आमचे लाडके भाऊ मुख्यमंत्री साहेब हे आणि आमचे पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव साहेब एका विमानात येत आहेत। आता देवेंद्रजींना पण असं वाटत असेल की जे त्यांच्या मनात जी त्यांची मानसिकता आहे की ऑपरेशन टायगर कडून त्यांनी शिवसेना संपवली, त्यांची आज कुठेतरी मानसिकता दूर होत असेल, कारण ते घाबरत असतील विमानतळावर उतरायला, कारण आता शिवसेना सज्ज आहे। विदर्भातील संपूर्ण विभागातील आमच्या शिवसेनाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहे। त्यामुळे देवेंद्रजी जरी तुम्ही ऑपरेशन टायगर तुमच्या नावाने केलं
केलं असेल तरी पण शिवसैनिक घराघरातून मनामनातून सज्ज विमानतळावर वाट बघत आहे. या तुम्ही, आम्ही आमच्या पक्षप्रमुखाच्या स्वागतासाठी इथे सज्ज उभा आहोत.